रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। ग्रामपंचायत ओवले पनवेल येथे विकास भारत संकल्प यात्रेच्या रथाचे आगमन करण्यात आले। गावातील महिलांकडून रथाचे स्वागत करण्यात आले। पोवळे गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावरती भारत सरकारच्या व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली। यावेळी गावातील विशेष प्रावीण्य मिळवलेल्या नागरिकांचे स्वागत करण्यात आले, तसेच गावातील विविध महिला बचत गटांचे स्वागतही यावेळी करण्यात आले। या दरम्यान गावामध्ये आलेले प्रमुख पाहुणे, शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच सदस्य कमिटीचे स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमादरम्यान महिलांना व शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती सुद्धा देण्यात आली। त्याचबरोबर या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांसाठी द्रोणाच्या औषध फवारण्यांचे प्रात्यक्षिक सुद्धा दाखवले गेले। या कार्यक्रमांचे आयोजन शासनाकडून करण्यात आले असून ग्रामपंचायत ओवले सरपंच रुपेश गायकवाड, उपसरपंच निलेश गायकवाड, ग्रामसेवक सचिन पाटील, सदस्य राज सदावर तसेच इतर सदस्य, महिला, पुरुष अनेक मंडळींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली। पंचायतचे सन्माननीय सदस्य त्यानंतर त्यांनी आमचे सन्माननीय सदस्य आनंद सर सुलभा गायकर मॅडम विनंती करतो। बलवंतराव चव्हाण सर की सामाजिक कार्यकर्ते नवीन योजना आलेली आहे। जिल्हा परिषद शाळेचे जे युनिफॉर्म आहेत ते यावर्षी महिला बचत गटाकडून शिलाई करून घेणार आहेत। तो कोण इच्छुक असतील त्यांनी माननीय सरपंच साहेब आणि ग्रामसेवक साहेब यांच्याकडे लिस्ट द्यावी ही त्यांना नम्र विनंती शासनाची की जे 1 एप्रिल 2023 नंतर ज्यांना मुलगी झालेली आहे त्यांच्यासाठी ती स्कीम आहे 1,01,000ची। त्याच्यासाठी संपर्क करायचा आशा सेविका आणि अंगणवाडीचे सदस्य। तर आपण पण तशी तयारी दाखवा। प्रमुख पाहुणे आणि आपले सर्व इथे उपस्थित पाहुणे त्यांना नमस्कार। प्राथमिक उपकेंद्र गव्हाण अंतर्गत आपलं गाव जो ओवळा येतो इथे आपण सगळी आरोग्याची तपासणी करतो। आरोग्य तपासणी दरम्यान आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवतो, जसेच त्याच्यामध्ये आहे NCD म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस। नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे 30 वर्षानंतर होणारे व्याधी, जसं की मधुमेह, ब्लड प्रेशर आणि आपला जे कॅन्सर आहे, कॅन्सरमध्ये स्त्रियांमध्ये होणारे कॅन्सर जसं की स्तनांचा कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर, गर्भाशयाशी होणारा कॅन्सर, अशी विविध गोष्टी त्याच्यामध्ये आहेत। त्याची चाचणी आपल्याकडे केली जाते आणि ज्या गोष्टी ज्या सस्पेक्टेड केसेस आहेत त्या आपण गव्हाणला या RH ला आपण पाठवून तिथे रेफर करतो। योग्य त्यावेळी त्याची तपासणी होणं आवश्यक आहे, त्याच्यासाठी इथे आपलं उपकेंद्र आहे। तसंच उपकेंद्र अंतर्गत आपण क्षयरोगाची चाचणी करतो। क्षयरोगाची म्हणजे थुंकींचे नमुने जे आपण घेतो त्याच्यामध्ये कोणी सस्पेक्टेड, इथे आता आपल्याकडे जे विमानतळाचं काम चालू आहे तर गावामध्ये बऱ्याच लोकांना श्वासाचा त्रास होतो। श्वासाचा त्रास म्हणजे खोकला, धुळीचा त्रास, प्रत्येकाने ते चेकअप करून घेणं महत्त्वाचं आहे। शासन आपल्याला काही सेवा प्रोव्हाइड करतो तर त्या फुकट आहेत। फुकट आहे त्याचा अर्थ त्या तेवढ्या गांभीर्याने न घेणं, उलट आपल्यापर्यंत गोरगरिबापर्यंत त्या योजना पोहोचतात म्हणून ते शासन प्रोव्हाइड करतं। तर आपण स्वतःहून इथपर्यंत येण्याचे केवळ कष्ट घ्या, पुढे आमची जिम्मेदारी आहे की तुम्ही कसे आरोग्यदायी राहाल। त्याच्यासाठी आपण उपकेंद्रामध्ये दर शनिवारी योगासना वगैरे करतो। वजन वगैरे वाढत्या वयामुळे, वाढत्या वजनामुळे किंवा आपल्या ज्या सवयी आहेत त्या सवयींमुळे व्याधी होऊ नये याची सुद्धा काळजी घेण्याचा आपण प्रयत्न करतो। तसेच लेप्रसीमध्ये व्हाईट पॅचेस बरेच लोकांमध्ये दिसतात आहे। जसं मी ऑनफील्ड जाते या माझ्या आशा वर्कर असो, माझे MPW असो, ते जेव्हा ऑनफील्ड जातात बऱ्याच लोकांना पांढरे चट्टे, या शाळेमध्ये सर्वे करताना पांढरे चट्टे दिसतात मुलांवर। तर ते कशाचे आहेत? व्हिटॅमिन डिफिशियन्सीचे आहेत, लेप्रसीचे आहेत की काही स्किनचा प्रॉब्लेम आहे, हे कळणं गरजेचं आहे योग्य वेळेमध्ये। तर कमी कालावधीमध्ये योग्य ती चाचणी होणं आवश्यक आहे। चाचणी झाल्यावर आपण
ट्रीटमेंट घेतो. त्यामुळे चाचणीसाठी केवळ आम्हाला सहकार्य करा. तसेच आता जे व्यासपीठावर सगळे आपले ग्रामसेवक आहेत, आपले सरपंच सर आहेत, सरपंच सर आहेत, या सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला. उपकेंद्र बांधणीच घेतलंय, तर आता आपण पुढे अजून चांगलं काम करू. आणि डिलेवरी असो, सगळ्या गोष्टी, लसीकरण, सगळ्या गोष्टी होत राहतील. आपला सपोर्ट आम्हाला महत्त्वाचा आहे. योजना आहेत, जसं पहिली गरोदर माता आहे, तिला आपण 5,000ची सवलत प्रधानमंत्र्यांद्वारे मिळते. आभा कार्ड जे काढतो, आयुष्यमानचे कार्ड काढतो, 5 लाखाची योजना. 5 लाखाची योजना हे कार्ड आपण का काढले की पोस्ट जे आपले जे कॉम्प्लिकेटेड डिसीजेस आहेत त्यांना त्याच्या आधी जेव्हा आपण चेकअप करतो ते शासन आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे. आणि 3 दिवसापर्यंत तुमचा जो काही सर्जरीचा पण पार्ट आहे, एखादी मोठी प्रोसिजर आहे, ॲक्सिडेंट आहे, मोठी सर्जरीज करावी लागते ना, पण इमर्जन्सी केसेसमध्ये सिव्हिल हॉस्पिटलला जातो. अशा वेळी कुठलाही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लगेच दाखल करून घेत नाहीत. तर त्यावेळी कोण्याही गोरगरिबाला अडथळा येऊ नये यासाठी शासनाने आपल्याला हे आभा कार्ड ID दिलेले आहेत, बरोबर. तिथे 5 लाखाच्या सवलतीमध्ये 5 लाख रुपये कधी मिळणार ते तुम्ही त्या 3 दिवसाचा तिथला पिरियड राहण्याचा आणि पोस्ट सर्जरी या कुठलं पण तुम्ही ट्रीटमेंट घेऊन निघालं त्याच्यानंतर 15 दिवसापर्यंत तुमचा खर्च हा सगळा शासन देणार आहे. तर जास्तीत जास्त करून तुम्ही या माहिती घ्या आणि त्याचा लाभ घ्या. थँक्यू. सभासद समिती आल्यापासून सर्वांनी कर्मचारी ग्रामसेवक सचिन पाटील ओवळे ग्रामपंचायत इथे मागील 3 वर्षापासून कार्यरत आहे. आल्यापासून माझ्या पाठीमागे लागले आपल्याला हे करायचं ते करायचं. त्यांचा सुरुवात तर खूप छान आहे. माझ्याकडे पाठी लागून ते करून घेतात किंवा मला सांगतात साहेब असा काय करू तसा काय करू. आणि त्याप्रमाणे आम्ही आज विकसित भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने चांगल्या प्रकारे राबवू शकलो. यामध्ये माझ्या ग्रामपंचायत सन्मान्य सरपंच रुपेशजी गायकवाड, सन्मान्य उपसरपंच निलेशजी गायकवाड, सर्वसामान्य सदस्य त्याच्याकडे अध्यक्षा, ग्रामसंघ अध्यक्ष, आशा सेविका, अंगणवाडी आशा सेविका या सर्वांनी सहकार्य केलं खूप. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या समितीने सभासद समितीने ग्रामपंचायतमध्ये आल्यापासून चांगले उपक्रम राबवता कसे येतील, नवीन इन्फ्रा गावामध्ये कसं येईल, शेतीकडनं कशा प्रकारे कामं करता येतील याविषयी माझ्याकडनं प्रस्ताव येऊन गेले आहेत. आणि खूप छान प्रकारे त्यांचं सध्याचं नियोजन आहे. आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही ग्रामपंचायत ओवळेमध्ये आणखी चांगल्या प्रकारे काम करू आणि आणखी बक्षिसं कशी प्राप्त होतील या दृष्टीने आमचं पुढचं नियोजन राहील. तसंच ग्रामस्थांच्या ज्या आवश्यक मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न.